राम राम मंडळी. तर आज तुम्हाला शरीरासाठी पौष्टिक अशी भाजी घेऊन आलेली आहे. ते म्हणजे अशी, तर यांनी शेवग्याच्या शेंगा आणलेल्या आहेत तोडून, आणि त्यांना म्हटलं तर यांच्या बरेच दिवसापासून यांनी सांगितली की अशी एक भाजी बनव जी शरीरासाठी पण चांगली राहणार आणि चवीला पण भन्नाट होणार. तर ती भाजी मी तुमच्यासाठी शोधून आणलेली आहे. तर लहानपणीपासून खात आलेलो कढी आणि शेवग्याची भाजी एकत्र केली तर त्याची चव ही भन्नाट होते आणि शरीराला पण त्याचे दुप्पट फायदे होतात. ते फायदे म्हणजे कोणते, चला तर मी तुम्हाला सांगते. तर तुम्हाला माहीतच आहे, शेवग्यामध्ये कॅल्शियमचे प्रमाण हे खूप जास्त प्रमाणात आहेत. अनेक भागामध्ये शेवग्याच्या अनेक औषधींमध्ये उपयोग केला जातो. कॅल्शियम याच्यामध्ये भरपूर प्रमाणात आहे. आणि तसेच मी शेवगा आणि कढीही करत आहे. दह्यामध्ये प्रोटीन जास्त आहे आणि कॅल्शियम प्रोटीन एकत्र आले तर आपले हाड हे मजबूत बनतात. आणि बऱ्याच जणांच्या समस्या आहे की माझी कंबर खूप दुखत आहे, माझे सांधे खूप दुखत आहे, माझे गुडघे पण खूप दुखत आहे. ही समस्या खूप वाढत चालली आहे. तर ते जर तुम्हाला कमी करायचे असेल तर ही भाजी नक्की खा. तुम्हाला याचा भरपूर फायदा होईल. कढी आणि शेवगा याचा दुप्पट फायदा तुम्हाला मिळल्याशिवाय राहणार नाही. हप्त्यातून एकदा तरी खाल्लीच पाहिजे. आणि तसेच शुगरवाल्यांसाठी ही भाजी फायदेमंद आहे. शेवग्याच्या शेंगा शुगरवाल्यांनी अवश्य खा, त्यामध्ये हे साखरेची पातळी कमी करते. तर ही भाजी तुम्हाला मी कशी करते हे नक्की बघा. पूर्ण व्हिडिओ बघाल तर कळेल आणि चवीला पण भन्नाट. चला तर मग सुरुवात करूया. तर पावशी घेतलेली आहे कापण्यासाठी. तुम्ही चाकू पण घेऊ शकते. माझ्या इथं मी पावशीची सवय आहे म्हणून पावशीच घेते. तर हे शेंडा कापून टाकायचा, याचे असे तुकडे तुकडे करायचे आणि नंतर याची साल काढायची. तर पहिले मी कापून घेते. तर यांनी मस्त कवळ्या कवळ्या शेंगा आणलेल्या बघू शकता. तर यांचे असे एवढ्याले तुकडे करून घ्यायचे, म्हणजे एक एक बोट बोट असे. आणि नंतर याच्या साला काढून हे उकडण्यासाठी टाकणार आहे मी. पहिले हे तुकडे करून घेते. हे बघा असे तुकडे करून घेतले. तर याची अशी साल काढून घ्यायची अशी. बघा सहजच निघते. बघा अशी साल काढून घ्यायची अशी. थोडीफार राहिली तर काही हरकत नाही. तर हे बघा मस्त आता पूर्ण याची साल आम्ही काढून घेतलेली आहे. हे बघू शकता मस्तपैकी एवढी मोठी साल निघालेली आहे. तर आपली चूल पण आता मस्त भेटलेली आहे. त्याच्यावर आता कढई ठेवते आणि कढईमध्ये घेते पाणी टाकून. तर आपल्याला हे शेंगा 10 मिनिटं उकडून घ्यायचे आहे. पाणी घेतलं टाकून. तर याच्यामध्ये ह्या शेंगा टाकून द्यायच्या. अशा शेंगा टाकल्या की त्याच्यावर चवीप्रमाणे थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे जेणेकरून चवीला मस्त लागतील शेवग्याच्या शेंगा. आणि थोडासा तेल टाकून घ्यायचं. आणि झाकण ठेवून द्यायचं. तर इकडे शेंगा उकडेपर्यंत मी आपला लसूण सोलून घेते. तर हे बघा मी लसूण सोलून घेतले आणि याच्यात मध्ये 2-3 हिरवी मिरच्या मी काढायला टाकलेल्या आहे. तर त्याच्यामध्ये मी थोडंसं जिरं टाकते आणि हे थोडंसं मीठ टाकते आणि हे जाडसर बारीक असं काढून घेते. हे बघा आपला लसूण आणि हिरवी मिरची मस्त काढून झालेली आहे. तर आता इकडे मी कढी करण्यासाठी बघा एक म्हणजे साधारणतः लहान आणि 2 वाटे हे दही आहे. बघा दही. तर दही याच्यामध्ये टाकून घेते का कटोऱ्यामध्ये. आणि हे छोटीशी लहान वाटी बेसन घेतलेलं आहे. तर बेसन कमीच टाका. आणि थोडीशी हळद आणि मस्त फेटून घ्यायचं. एक साईडनंच असं फेटलं
की लवकर फेटल्या जाते. हे बघा. तर थोडंसं याच्यामध्ये मी पाणी टाकते आणि मस्त फेटून घ्यायचं. तर दही एकजीव झालं पाहिजे म्हणजे कढी आपली मस्त होणार. तर दही मस्त फेटून झालेलं आहे. तर याला साईडला ठेवते. तर आता आपल्या शेंगा मस्त उकडून झालेल्या आहे, बघू शकता. हे बघा, मस्त उकडलेल्या आहेत. असं मस्त उकडून घ्यायच्या. आता मी याला ताटामध्ये काढून घेते. ताटामध्ये काढल्या. हे जे पाणी आहे हे पाणी फेकून नाही द्यायचं. याच्यामध्ये मी टाकून घेते पाणी. तर आपली कढई मस्त तापलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता तेल टाकते. 3 मापलं तेल टाकून घेतलं. तेल मोहरी टाकून घेतली अर्धा चमच हे जिरं मस्त तडतडू द्यायचं. कढीपत्ता, 4 लाल मिरची. हे चांगलं तेलामध्ये झालं. याच्यामध्ये आता टाकते मी लसण आणि हिरवी मिरची. मस्त तेलामध्ये लालसर असा रंग येऊ द्यायचा लसणाला. तर पहिले मी याच्यामध्ये शेवग्याच्या शेंगा उकडून घेतल्या, त्यामुळे ही कढई काळसर पडत आहे आपली, चालून जाते. तर आपला लसण मस्त लालसर होत आलेला आहे. तर त्यामध्ये आता हे बघा, तर 1 चमचा लाल तिखट घेतलेला आहे, अर्धा चमचा हळद, चवीप्रमाणे मीठ घेतलं आहे आणि 1 चमचा धने पावडर. तर माझे इथं मस्त तिखट वखट आवडते, त्यामुळे मी तिखट जास्त वापरलेलं आहे. तर तुम्ही कमी पण वापरू शकता, असं काही नाही आहे की तुम्ही जेवढं वापरलं तेवढंच वापरावं म्हणून कमी पण घ्या. तर याच्यामध्ये आता मी मसाले टाकून देते. तर आपला जबरदस्त अशी शेवगा कढी होणार आहे आज. तर हे झालं की याच्यामध्ये आता मी शेवग्याच्या शेंगा टाकून देते. हे चांगल्या परतून घ्यायच्या याच्यामध्ये. हे बघा, मस्त परतून घ्यायच्या. एवढा मस्त वास येत आहे भाजीचा. तर मस्त परतून घेतलं. तर आता हे फेटून घेतलं म्हणजे बेसन आणि दही फिरवून घेतलेलं याच्यामध्ये टाकून देते. तर आता मी याच्यामध्ये आणखी अर्धा कटोरा पाणी सोडते. तर आपली मस्त जबरदस्त अशी शेवगा कढी तयार होत आहे. तर अवघ्या 10 मिनिटांमध्ये आपली शेवगा कढी शिजून तयार होणार. तर वरतून टाकते मी आता हे मस्त कस्तुरी मेथी. याने चव ही भन्नाट येते. हे बघा, मस्त फिरवत राहायचं जेणेकरून हे वरत आले की हे उतू जाते, त्यामुळे चम्मच असा फिरवत राहायचा याच्यामध्ये. तर आपली कढी आता तयारच होत आहे, शेवगा कढी. तर याच्यामध्ये मस्त मी हिरवागार असा संबार टाकून घेते. संबार म्हणजे कोथिंबीर टाकून घेते. मस्त चम्मच फिरवते. वा,
तर शेवगा कढी सोबत खायला मी खिचडी टाकलेली आहे बघा. खिचडी आणि शेवगा कढी जबरदस्त. तर मी सांगते तुम्हाला कशी झाली म्हणून. आणि खरी चव बघायची असेल तर नक्की तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तरच समजेल कशी झाली होती म्हणून. मी तर सांगणारच तुम्हाला कशी झाली आहे म्हणून. जबरदस्त. एक मस्त याच्यावरतून टाकते आपली मिरची. तर या मग शेवगा कढी खायला. तेव्हापर्यंत त्याला शिजू देते आणि मी इकडे सांगते कशी झाली आहे म्हणून. जबरदस्त आपली शेवगा कढी झालेली आहे चवीला पण. जर तुम्हाला काही खायचं म्हणत असेल तर नक्की शेवगा कढी बनवा आणि जेवा. जबरदस्त. तर खिचडी सोबत तर एकच नंबर लागते. माझी आवडती आहे खिचडी सोबत खायला, म्हणून मी खिचडी टाकली आज. तर चुलीवरची शेवगा कढी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण. तर चला मग भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन चुलीवरच्या रेसिपींमध्ये. भेटूया मग. तर मस्त आता मी जेवण करते. चला मग.